हम्पी कर्नाटकामधील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाण. एक अशी जागा आहे जिथे प्राचीन मंदिरे, किल्ले आणि अवशेष आपल्या समोर इतिहासाची कहाणी सांगतात. युनेस्कोच्या जागतिक धरोहर स्थळांमध्ये समाविष्ट असलेले हम्पी प्राचीन विजयनगर साम्राज्याची राजधानी होती आणि तेथे आढळणारे मंदिरे, शिल्पे, वाड्या आणि पाणीपुरवठा प्रणाली आजही पर्यटकांना आकर्षित करतात. जर तुम्ही इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा संगम अनुभवू इच्छिता तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग सुरू करूया हम्पी ट्रॅव्हल. हाय, मी केतकी. रिसेंटलीच हम्पीला जाऊन आले. म्हणलं ही टूर तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावी. ही टूर करत असताना कुठे कुठे फिरायचं, काय काय खायचं, लोकल फूड क्विझिन्स काय काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आज डिटेलमध्ये शेअर करणार आहे. आणि हा व्हिडिओ चालू असताना टप्प्याटप्प्यामध्ये मी तुम्हाला 7 असे टिप्स सांगणार आहे ज्याच्याने तुमचा खर्चही कमी होईल, एन्जॉयमेंट पण डबल होईल आणि अजून मजा येईल. व्हिडिओ संपत असताना मी तुम्हाला बजेटही सांगणार आहे. सो हँग ऑन टाईट आणि चला सुरू करूया आपली हम्पी टूर. आमचा प्रवास चालू झाला हॉस्पेटपासून. हॉस्पेट ते हम्पी फक्त 13 किलोमीटर आहे आणि आम्ही ठरवलं मस्तपैकी रिक्षाने जाऊयात. हॉस्पेट ते हम्पीचा प्रवास खूप सुंदर आहे. हा मार्ग सहलीसाठी एक उत्तम अनुभव देतो कारण ह्या मार्गावर निसर्गाचे सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा दोन्ही मिळतात. जसे जसे हम्पीच्या जवळ जातो तसे तसे मस्तपैकी प्राचीन मंदिरं, राजवाडे, शिल्पकलेची अद्भुत उदाहरणं दिसू लागतात. हम्पीमध्ये फिरण्यासाठी तुम्ही एकतर बाईक किंवा ऑटो दोन्हीपैकी एक रेंटवरती घेऊ शकता. टिप नंबर 1, जेव्हा तुम्ही बाईक रेंटवरती घ्याल तेव्हा पहिले 4 ते 5 मिनटं त्या बाईकचं एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा. ह्या सगळ्या बाईक ज्या असतात ना रेंटवरच्या, त्या भरपूर वापरलेल्या असतात आणि दिवसभर तुम्हाला त्या बाईकवरती फिरायचं असतं. बऱ्याचशा बाईक कम्फर्टेबल नसतात. अनुभवाचे बोल आहे. जर ती कम्फर्टेबल वाटली 4 ते 5 मिनटं मगच तुम्ही रेंटवरती घ्या. वेगवेगळ्या पद्धतीच्या बाईक्स यांच्याकडे अवेलेबल असतात. 500 ते 700 रुपये बाईक्सचे रेंट आहेत. ह्या बाईकचा रेंट बरोबरच साधारणतः 120 ते 130 रुपये पर लिटर पेट्रोल पण ह्यांच्याकडनं घ्यावं लागतं. सो त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि बजेट ठरवा. जर तुम्हाला रिक्षा हवी असेल तर रिक्षा पण पर डे 1300 ते 1400 रुपये घेते. हम्पीला पोहोचताच विरूपाक्ष मंदिराच्या जवळ फेरी राईड आपण तुंगभद्रा नदीवरती घेऊ शकतो. हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्की घ्या. बराच वेळ ट्रॅव्हल करून दमलो होतो. सो आम्ही मोगली गेस्ट हाऊसमध्ये विश्रांती घ्यायची ठरवली. हे एका निसर्गाच्या कुशीमध्ये सुंदर असे कॉटेजेसचं ठिकाण आहे. हम्पीमध्ये ना कॉमनली सगळीकडे असेच बांबूचे कॉटेजेस मिळतात. त्या साईडला खूप कॉमन आहे. आपण इथे राहू शकतो आणि काही गैरसोय पण होत नाही. खूप कम्फर्टेबल कॉटेजेस असतात. थोड्या वेळाने पोटातले कावळे ओरडायला लागले आणि मस्तपैकी एक थाली मागवली. इथे हम्पीमध्ये खाण्यापिण्याची फार चंगळ असते बरं का. ज्यांना नॉर्थ इंडियन फूड आवडतं ते नॉर्थ इंडियन घेऊ शकतात. साऊथ इंडियन फूड साऊथ. मी तर थाईचं थुक्पा नावाचा काहीतरी पदार्थ मागवला होता. कसल्या तरी सूपमध्ये नूडल्स होते. शेवटपर्यंत नक्की काय आहे ते कळलं नाही, पण ते जे काही होतं ते लई भारी आणि टेस्टी होतं. पोटोबा उरकून आम्ही ठरवलं वाली केव्जला जायचं. जाताना लागला हा कॅनल रोड. इतका मस्त रोड आहे ना. वेगवेगळ्या प्रकारचे रॉक फॉर्मेशन्स, थंडगार वारा, असं सुंदर व्ह्यू, मस्त मजा येते. इट्स लाईक अ बिग ट्रीट फॉर पीपल हू लव्ह रायडिंग बाईक्स. टिप नंबर 2, जेव्हा तुम्ही हम्पीचं बुकिंग कराल ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की नॉर्थ हम्पी आणि साऊथ हम्पी हे 2 वेगवेगळे रिजन्स आहेत. तर नॉर्थ हम्पीमध्ये मॅक्सिमम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॉटेजेस आहेत जे साधारणतः 2500 ते 4500 पर्यंत त्याचं कॉस्टिंग आहे. आणि साऊथ हम्पीमध्ये
जिथे विरूपाक्ष मंदिर आणि बाकीचे ॲक्च्युअल बघण्यासारखी ठिकाणं जी आहेत, तर होमस्टेचं तिकडे कॉस्ट आहे अराउंड 700 to 1000. जर तुम्ही बुकिंग नॉर्थ हम्पीमध्ये केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेस येताना जाताना फेरी राईडचे पर हेड 50 रुपये भरावे लागतात. प्लस नदीपासून ते तुमच्या रेस्टॉरंटपर्यंत वेगळे व्हेकल चार्जेस पण भरायला लागतात. मग तेव्हा तुम्ही ऑटो घेतली तर ऑटोचे 100-200 रुपये जातात आणि बाईक असेल तर बाईकचा वेगळा रेंट द्यायला लागतो. अजून एक, नॉर्थ साईडला जर तुम्ही बाईक रेंट केल्या तर तुम्हाला साऊथ साईडला त्या बाईक वापरता येत नाहीत. थोडक्यात नॉर्थ साईडला जर तुम्ही बुकिंग केलं तर कॉस्टिंग पर डे 1000-1200 रुपये एक्स्ट्रा जातं. पण कम्फर्ट जास्त असतो कारण तिकडचे कॉटेजेस वगैरे लॅविश आणि हायफाय असतात. आणि जर तुम्हाला बजेटमध्ये करायचं असेल तर साऊथ हम्पीमध्ये छोटे छोटे होमस्टेज पण अवेलेबल आहेत. तुम्ही ती फॅसिलिटी अवेल करू शकता. जाता जाता ऑन द वे आम्हाला हा एक फार सुंदर ब्रिज दिसला, ज्याचा सध्या वापर तर काही होत नाही, पण एक फोटोग्राफीसाठी पॉईंट म्हणून खूप चांगला असा लोकेशन आहे. हे एवढे मोठे मोठे जे विशाल दगडं दिसतात आहेत ना, हे ॲक्च्युली ग्रॅनाईटची मोठी मोठी डोंगरं आहेत. फायनली आम्ही एक खूप मोठा डोंगर सोडून वाली केव्सच्या एंट्रन्सपाशी आलो. आल्यानंतर इमिजिएटली वाली केव्स लागले नाहीत. एक छोटंसं मंदिर लागलं. हे मंदिर आहे दुर्गादेवी मंदिर. टुमदार आहे, छोटंसं आहे, मात्र डिटेलिंग एकदम सुरेख आहे. मंदिराच्या बाहेरच एक झाड आहे, जिथे लोकांनी रंगबेरंगी शिदोऱ्या बांधलेल्या आहेत. सो फायनली वाली गुफा आली आणि आम्ही सुरुवात केली आमची जर्नी. आतमध्ये खूप अंधार होता. मोठमोठाल्या दगडांच्या मधनं ही केव जाते, त्यामुळे शूटिंग करताना व्यवस्थित तर काही दिसलं नाही. पण केवच्या शेवटी श्रीरामांची, लक्ष्मणाची आणि हनुमानाची मूर्ती ही व्यवस्थित दिसली. सनसेट बघायला गेलो सनापुरा लेकपाशी. हे वाली केव्सपासनं फार जवळ आहे, 10-15 मिनटाच्या अंतरावरती. पण हा पॉईंट खूप सुंदर आहे बरं का बघण्यासाठी. सनापुरा तलाव हे एक ऐतिहासिक नैसर्गिक सुंदरता असलेलं स्थान आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो विरूपाक्ष मंदिरला. हे मंदिर 7व्या शतकातील असून विजयनगर साम्राज्याच्या कालखंडातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. विरूपाक्ष या नावाने ओळखला जाणारा शिवाचा रूप हम्पीच्या स्थापत्यकलेला विशेष स्थान आहे. वास्तुकला म्हणायची गेली तर मंदिराची वास्तुकला विशिष्ट विजयनगर शैलीत आहे. इथे भव्य कक्ष आणि सुरेख शिल्पकाम दिसून येते. या मंदिराची जर तटबंदी तुम्ही नीट पाहिली ना, तर तुम्हाला कळेल की ह्या विटा एकमेकांमध्ये इंटरलॉक केलेल्या आहेत. हल्लीच्या काळी आपण जेव्हा विटांचं कन्स्ट्रक्शन बघतो त्या विटा एकमेकांवरती एक रचवलेल्या असतात. पण जर तुम्ही हम्पीच्या कन्स्ट्रक्शनच्या विटा पाहिला तर हे एकमेकांमध्ये एक अडकवलेलं आहे बघा. हे असे एकमेकांवर एक नुसतं ठेवलेलं नाही आहे, अडकवलं आहे. जिक्सॉ पझल्स जसे असतात ना तसे. सो ह्याचं रिझन आहे त्या काळातलं, म्हणजे एवढ्या वर्षांपूर्वीचं हे अर्थक्वेक प्रूफिंग होतं की अर्थक्वेक आला तर ह्या फॉर्मेशनमुळे ह्या भिंती पडायच्या नाहीत, त्या इंटॅक्ट राहायच्या. हेच कारण आहे की इतके वर्षानुवर्ष हे कन्स्ट्रक्शन्स पडलेले नाही आहेत, झडलेले नाही आहेत. टिप नंबर 3, जेव्हा तुम्ही विरूपाक्ष मंदिरात जाता तेव्हा तिथे तुम्हाला एक तिकीट काढायला लागतं. हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्सचं तिकीट आहे. हे एक तिकीट साधारणतः 40 रुपयाला मिळतं आणि जर ऑनलाईन बुकिंग केलं तर ते 35 रुपये पर हेड असं तिकीट आहे. या एका तिकीटमध्ये तुम्हाला एकाच दिवशी 4 वेगवेगळे हेरिटेज साईट्स व्हिजिट करता येतात. सो पहिलं आहे विरूपाक्ष मंदिर, दुसरा आहे विजय विठ्ठला टेम्पल, तिसरा आहे लोटस महाल आणि चौथं आहे म्युझियम.
सो एकाच दिवसात हे तुम्ही तिकीट एकच वापरून चारही साईट्स जाऊ शकतात. पण हे तिकीटची व्हॅलिडिटी फक्त एकच दिवस आहे. दुसऱ्या दिवशी हे तिकीट चालणार नाही. सो एकदा का तिकीट घेतलं की त्याच दिवशी चारही लोकेशन्स तुम्ही फिरून या. हा आहे विरूपाक्ष मंदिराचा गोपुरम म्हणजेच एंट्रन्स ऑफ द टेम्पल. खालून पूर्ण दगडांनी बनवलं आणि वरनं विटांनी. मंदिराच्या आतमध्ये ह्याच गोपुरमची सावली ही उलटी दिसते. हे जे बंद केलेले कॅनल्स दिसतात आहेत हे त्या काळात तुंगभद्रा नदीचं पाणी ह्या कॅनल्स थ्रू व्हायला जायचं आणि मंदिरामध्ये जेवण बनवण्यासाठी ह्या पाण्याचा वापर व्हायचा. मंदिराचे पोल्स हे इंटरलॉक सिस्टीमनी बनवलेले होते, त्यामुळे भूकंप किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तरी मंदिराला काहीही धक्का पोहोचत नसे. हे मंदिर आजपर्यंत हम्पीमधील एकमेव चांगले जतन केलेले आणि देखभाल केलेले मंदिर आहे. येथील इतर असंख्य मंदिरे बहमनी सल्तनतने नष्ट केलेली होती. मंदिरातनं निघता निघता आम्ही मस्तपैकी माकडबुवांचे सुद्धा दर्शन घेतले. मंदिराच्या आतल्या सभामंडपामध्ये सुंदर पेंटिंग्ज आहेत. मधलं एक खूप सुंदर पेंटिंग आहे ज्याच्यामध्ये शिव आणि पार्वती ह्यांचं लग्न दाखवलेलं आहे. हेच पेंटिंगची प्रतिकृती हम्पीच्या म्युझियममध्ये सुद्धा आहे. त्या काळात ते पेंटिंग कसे दिसत असेल ह्याच्यावरनं अंदाज येतो. डाव्या बाजूपासनं ब्रह्मदेव, मग शंकर, मग पार्वती व नंतर तिचे आई वडील. टिप नंबर 4. हम्पीचं वातावरण थोडंसं चमत्कारिकच आहे. वरनं कडाक्याचं ऊन असतं आणि खालनं गार गार मस्तपैकी हवा येत असतात. पण एकदा का 12चं ऊन चालू झालं तर मग फिरताना थोडासा त्रास होतो. मग ह्यावेळेस कंपल्सरी कॅप, सनस्क्रीन लोशन, वॉटर बॉटल्स, सनग्लासेस हे तुम्ही कॅरी करा. विरूपाक्ष मंदिरासमोर हा आहे बाजार. इथे पूर्वीच्या काळी हिरे मोती विकले जायचे. दुपार झाल्यावर आम्ही आधी तृप्त केले पोटोबाला आणि मग नंतर भेटायला गेलो विठोबाला म्हणजेच विजय विठ्ठल टेम्पलला. या एरियामध्ये प्रत्येक मंदिरासमोर असे खांब दिसतील. या ठिकाणी पूर्वीच्या काळी बाजार भरायचे. त्यानंतर विजय विठ्ठल टेम्पलला जाताना आम्ही इलेक्ट्रिक कारनी गेलो. ह्या कारची वैशिष्ट्य असे की ह्या सगळ्या कार्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या आहेत आणि ड्रायव्हर लेडीज आहेत. मस्त मजा आली. टिप नंबर 5. हम्पी एक असं ठिकाण आहे जिथे जास्तीत जास्त मंदिरं आहेत आणि पुरातन कालचे वेगवेगळे स्टोरीज, किस्से त्याच्या मागे बॅकग्राऊंडला असतात. अशा वेळेस प्रत्येक मंदिरात जाताना जर तुम्ही एखादा गाईड बरोबर घेतला तर तुम्ही काय बघत आहात ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. सर्वात जास्त डिटेलिंग हे विजय विठ्ठल मंदिरमध्ये आहे. दिस इज दॅट वन प्लेस की जिथं गाईड असणं हे फार महत्त्वाचं आहे. हम्पीतील विजय विठ्ठल मंदिर हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. ह्या मंदिरात मुख्यतः भगवान विठोबाची पूजा केली जात असे. मंदिराच्या परिसरात सुंदर आणि काष्टकाम आणि भव्य स्तंभ असलेले मंडपाचा समावेश आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला एक सुंदर तुळशी वृंदावन दिसते ज्याच्यावरती मनमोहक असे कोरीव काम देखील केलेले आहे. हम्पीतील विजय विठोबा मंदिरात असलेले दगडी रथ हे एक अत्यंत आकर्षक आणि अनोखी वास्तू आहे. हा दगडी रथ पूर्णपणे दगडांपासून बनवलेला आहे आणि तो वास्तविक रथासारखा दिसतो. रथाच्या पाठीमागे 2 अश्व म्हणजे घोडे पूर्वी होते, आता तिथे हत्ती ठेवलेले आहेत. या रथाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या 4ही चाकांचा आकार आणि रचना इतकी चांगली बनवलेली आहे की पूर्वीच्या काळी ही चाकं फिरवली जायची. पण आता लोकांनी त्याचा सारखा वापर करून ती झिजवलेली आहेत म्हणून सरकारने ते सिमेंटनी फिक्स केलं आहे.
या रथाच्या मधोमध विठ्ठलाची अशी मूर्ती कोरलेली आहे. जणू विठू माऊली रथामध्ये साक्षात बसलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपली 50 रुपयाची जी नोट आहे ना, त्याच्यावरती जे चित्र आहे ते ह्याच स्टोन चॅरियटचं चित्र आहे. या मंदिरातील अजून एक रोचक व ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या खांबांवरचे दशावतार, कूर्म अवतार, मत्स्य अवतार, नरसिंह अवतार असे वेगवेगळे विष्णूचे अवतार आहेत. हा आहे याली राक्षस. बोकडाचे शिंग, सश्याचे कान, हत्तीची सोंड, वाघाचे पंजे. यालीच्या रूपात विविध प्राणी आणि राक्षसांचा समावेश असतो, ज्यामुळे मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात एक खास आकर्षण निर्माण होते. यालींच्या शिल्पांचा उद्देश मंदिराचे रक्षण करणे आणि भयंकर शक्तीचे प्रतीक म्हणून मानले जाते. ह्या खांबांवरती फक्त विष्णूचे अवतारच नाही, तर त्याबरोबर रामायणातले काही किस्सेसुद्धा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही हा खांब बघितला तर इंद्रजितनी हनुमानावरती ब्रह्मास्त्राने वार केलेला आहे आणि ह्याला चिडून हनुमानाने अशोक वाटिकेमध्ये कल्लोळ माजवला. रावण चिडला आणि त्याने हनुमानाला भर सभेमध्ये अपमानित केले. हनुमानाने पण शेपटीचा वापर करून रावणाच्या सिंहासनेपर्यंत आपली उंची नेली आणि त्यानंतर लंका जाळून टाकली. खरं सांगू का, पूर्वीच्या काळी कुठे टीव्ही, मोबाईल वगैरे होते हो. लहान पोरांना असंच मंदिरात आणलं जायचं आणि असेच शिल्पकाम दाखवून त्यांचं मनोरंजन केलं जायचं. त्याचबरोबर आपले रामायण, महाभारतांच्या कथा अशाच शेअर व्हायच्या. ही छोटीशी प्रतिकृती जी दिसतीये ना, ती एका मंदिराचीच आहे. साधारणतः 5 फूट उंचीची ही मंदिराची प्रतिकृती आहे. ह्याच्याच उजव्या बाजूला तुम्ही बघाल तर चायनीज, पोर्तुगीज, अफगाणी अशा लोकांचे कार्विंग्ज आहेत. त्या काळात इथे खूप मोठे मोठे घोड्यांचे व्यवहार व्हायचे. अर्थातच विजयनगर हे त्या काळात भारताचं कॅपिटल होतं आणि हे खूप मोठं मार्केटही होतं. या कार्विंग्समधनं कळतं की घोड्यांचं चेकिंग व्हायचं. त्यांचे दात, त्यांचं शेपूट, ते किती जोरात पळत आहेत, ह्या बेसिसवरती त्यांचे रेट्स ठरायचे. हे एवढं डिटेलिंग या कार्विंगमध्ये दिसून येतं. मंदिराच्या छतामध्ये असे छोटे छोटे ज्या खाचा दिसतात आहेत ना, तिथे पूर्वीच्या काळी पडदे लावलेले असायचे. कारण राजाची जी दुसरी बायको होती तर तिला नृत्याचं खूप आवड होती आणि ती नृत्य करत असताना फक्त रॉयल्टीज अलाउड होते बघायला. हे कार्विंग्स डिस्क्राईब करतात भरतनाट्यम डान्सेस. डाव्या बाजूला पूर्णपणे दांडिया खेळताना लेडीज आहेत आणि उजव्या बाजूला भरतनाट्यमचा नृत्य करतानाचे लेडीज आहे. हे जे स्तंभ आहेत हे म्युझिकल पिलर्स आहेत. आता वाजवायला अलाउड नाही आहे, पण पूर्वीच्या काळी बांबूच्या स्टिक्सनी हे वाजवलं जायचं आणि सुंदर इन्स्ट्रुमेंटल आवाज यायचे. हा एक माणूस दुसऱ्या लहान मुलाला उचलताना, हा मारुती उडताना, हे बेडूक, आणि हा साप. आहे की नाही गंमत? अशाच सुंदर सुंदर कोरीव आणि युनिक डिझाईन ह्या पूर्ण टेम्पलमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर आम्ही गेलो हम्पी येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या जवळ असलेल्या या जलस्नानगृहाचे वास्तुशिल्प बघायला. या स्नानगृहाची रचना खास राजघराण्यांसाठी केली गेलेली होती, ज्यामुळे त्याला क्वीन्स बाथ असे नाव मिळाले. हा एक छोटासा तलाव आहे जो सुरेख पद्धतीने सजवलेला आहे.
याच्या भिंतींवरील विविध कोरीवकाम आणि रचनांमुळे त्याला एक अनोखं सौंदर्य प्राप्त झालं आहे. तलावाच्या चारही बाजूंना सुंदर कमानी असलेल्या गल्ल्या आहेत, ज्या राजवाड्यातील महिलांसाठी एकांत आणि त्यांना आराम मिळावा म्हणून असायचे. बघता बघता आम्ही पोहोचलो हम्पीतील लोटस महालला. याचे नाव लोटस महाल असे आहे कारण त्याच्या छताची रचना एका कमळाच्या आकारातील आहे. हा महाल राजा आणि राणींसाठी बनवलेला होता. त्याच्या वास्तुकलेमध्ये हिंदू व इस्लामी शिल्पकलेचे सुंदर संगम दिसून येते. लोटस महाल हम्पीच्या जैन मंदिराच्या जवळ आहे. या महालात सुरेख बागा, कमानी आणि गोलाकार दारं आहेत. यांच्या भिंती आणि छतावर सुंदर कोरीवकाम देखील केलेले आहे. महालाच्या आत एक उंच खोल जागा आहे, जिथे राजे आणि राणी आराम करत असावेत. लोटस महालच्याच एक्झॅक्टली मागे हत्तीची बागा आहे. तिकडे पूर्वी भरपूर हत्ती ठेवले जायचे. हा आहे मोनोलिथिक नंदी, एकाच दगडात कोरलेला नंदी, जो विरूपाक्ष मंदिराच्या समोर आहे आणि या मंदिराच्या गोपुरांपासून नंदीपर्यंत 1 किलोमीटरचं अंतर आहे. नंदीला बघितल्यानंतर आम्ही पोहोचलो कृष्ण मंदिरामध्ये. कृष्ण मंदिर हे विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेले आहे. ह्या मंदिराची खास शिल्पकता ही कर्नाटकी शैलीची आहे. कृष्ण मंदिर विजयनगर साम्राज्याच्या शेवटच्या महान सम्राट कृष्णदेवराय यांनी बांधलेलं होतं. ते त्यांच्या विजयाची आणि शक्तीचं प्रतीक होतं. मंदिराच्या आवारात असलेल्या एका शिल्पात भगवान कृष्ण हे एका राक्षसाशी लढताना दाखवलेले आहे. त्यानंतर आम्ही गेलो हम्पीतील लक्ष्मी नरसिंह मंदिर इकडे. लक्ष्मी नरसिंह या देवतेची मूर्ती हम्पीतील एक अत्यंत प्रसिद्ध आकर्षण आहे. लक्ष्मी नरसिंह मूर्ती सुमारे 6 मीटर उंच आहे, जी हम्पीतील सर्वात मोठ्या आणि प्रभावी शिल्पकांपैकी एक आहे. या मूर्तीशेजारीच एक फार मोठे शिवलिंग सुद्धा आहे. या शिवलिंगाची उंची साधारणपणे 15 फूट एवढी आहे. या शिवलिंगापासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरती प्रसन्न विरूपाक्ष मंदिर हे पाण्यात बुडालेलं मंदिर आहे. हे मंदिर बांधतानाच इतकं खाली बांधलेलं आहे की आपण फक्त त्याच्या एंट्रन्सपर्यंतच जाऊ शकतो. त्यानंतर नंदीपासनं पुढे पूर्ण पाणीच पाणी आहे. 12ही महिने हे मंदिर पाण्यामध्ये असतं. ह्यानंतर आम्ही पोहोचलो हजार रामचंद्र मंदिरामध्ये. हम्पीमध्ये जेवढी पण मंदिरं आहेत ना, त्याच्यात सगळ्यात इंटॅक्ट कार्विंग्स जर कुठल्या मंदिराचे राहिलेले असतील तर हे ह्या मंदिरामध्ये आहे. भगवान रामाशी रिलेटेड जेवढ्या पण आपण स्टोरीज ऐकलेल्या आहेत, त्या सर्व स्टोरीज या मंदिराच्या भिंत्यांमध्ये कोरलेल्या आहेत. हे मंदिर जास्त भव्य नाही आहे, छोटेसे टुमदारच आहे. पूर्ण मंदिर बघायला 2 तास पुरून उरतात. पण ह्या मंदिरामधले जर तुम्हाला शिल्पकता समजून घ्यायची असेल तर रामाच्या भरपूर गोष्टी माहिती असल्या पाहिजेल बरं का. हे एकेकाळी राजे आणि विजयनगरच्या राजघराण्याचे खाजगी मंदिर होते. हे मंदिर रामायणाच्या कथेचे वर्णन करणाऱ्या सुंदर फलकांसाठी प्रसिद्ध आहे. हम्पीच्या सर्व वास्तुशैलींपैकी दसरा डिब्बा हा अतिशय प्रसिद्ध आहे. हे हम्पीच्या रॉयल एन्क्लोजरमध्ये स्थित एक भव्य दगडी प्लॅटफॉर्म आहे. हे विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेलेले होते. नवरात्री उत्सवाच्या दरम्यान एक प्रमुख भूमिका बजावलेली होती
आणि म्हणूनच महानवमी डिब्बा म्हणून देखील हे प्लॅटफॉर्म ओळखले जाते. हे वॉटर सप्लाय सिस्टीम्स आहेत. तुंगभद्रे नदीचं पाणी घेऊन शेजारच्या तळ्यामध्ये या सिस्टीमनी वॉटर सप्लाय केलेला आहे. ही आहे हम्पीतील पुष्करणी. एक पवित्र पाण्याची टाकी आहे जी मंदिरांना जोडली गेलेली आहे. हम्पीतील बहुतेक प्रमुख मंदिराजवळ अशा पुष्करणी बांधलेल्या आहेत. हम्पीमध्ये जेवायला एक फेमस हॉटेल म्हणजे मँगो ट्री रेस्टॉरंट आहे. इकडचं जेवण टिपिकल साऊथ इंडियन पद्धतीचं आहे. मस्तपैकी जेवण करून आम्ही नंतर पुढचे सफारीला निघालो. सनसेट बघत बघत हाही दिवस कसा संपला आम्हाला कळालेच नाही. पुढच्या दिवशी सकाळी आम्ही आलो भोजनशाळेमध्ये. पूर्वीच्या काळी जे सैनिक लोक होते ते अशा ठिकाणी बसायचे. दगडामध्येच ताटं व वाट्या कोरलेली होती. ह्याच्या मधल्या कॅनलमधनं त्यांना वाढलं जायचं आणि जेवण झाल्यानंतर हीच दगडी ताटं धुतली जायची आणि या कॅनल थ्रू पूर्ण जे पाणी आहे ते निघून जायचं. तशी आयडिया चांगली आहे नाही का? त्यानंतर आम्ही कोरॅकल राईड एन्जॉय करायला गेलो. तुंगभद्रा नदीच्या काठावरती हे कोरॅकल राईड्स अवेलेबल आहेत. पर हेड 500 ते 600 रुपये घेतात. ह्या नदीच्या काठचे रॉक फॉर्मेशन बघून ना असं वाटतं आपण कुठल्या तरी एका वेगळ्याच ठिकाणी आलेलो आहे, जे फार सुंदर आणि अद्भुत आहे. येथे एक आयलंडसारखं आहे जिथे दगडांच्या आतमध्ये एक सुंदर शिल्पक मंदिर आहे. त्या मंदिरला सूर्यनारायण मंदिर असे म्हणले जाते. बाहेरून कळतही नाही की हे मंदिर असेल ना. या मंदिराला शिखर आहे का काहीच नाही आहे. दगडातून चालत चालत जायचं. एंट्रन्सला कालीमातेचं एक कोरीव काम आहे. त्याचप्रमाणे कालभैरवाची सुद्धा एक मूर्ती आहे. हा आहे सूर्यनारायण मंदिराची मूर्ती. टिप नंबर 6. जर तुमच्या घरी दुर्बीण असेल तर हम्पीला जाताना कंपल्सरी दुर्बीण पॅक करा. कारण अंजनेय पर्वतावरती एक सनराईज पॉईंट आहे आणि त्या पॉईंटवरनं निम्म्याच्या वर हम्पी व्यवस्थित दिसतं. वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे, मिस आऊट करू नका. गुगलवरती सर्च करा किती वाजता सनराईज आहे. 600 ते 650 पायऱ्या आहेत आणि त्या चढायला अर्धा ते पाऊण तास लागतो. तर सनराईजच्या आधी 1 तास तरी तुम्ही तिकडे पोहोचला पाहिजेत. पहाटे पहाटे लवकर निघालो अंजनेय हिल बघायला. साधारणतः 600 पायऱ्या आहेत आणि इकडनं सनराईज खूप छान दिसतो. हे हनुमानाचे जन्म ठिकाण आहे. या सनराईज पॉईंटवरून निम्म हम्पी व्यवस्थित दिसतं. पार विरूपाक्ष मंदिरापासनं कृष्ण टेम्पलपर्यंत सर्व दिसतं. त्यानंतर बघण्यासारखं अजून एक ठिकाण म्हणजे साई शिव गणेशा. कानडीमध्ये साई शिव म्हणजे मोहरी असं होतं. हा गणेश समोरून फार मनमोहक आणि सुंदर दिसतो, पण मागून असं वाटतं की पार्वतीच्या मांडीवरतीच बसलेला आहे. मोहरीच्या आकाराचा गोल गरगरीत म्हणून याला साई शिव गणेशा म्हणतात. त्याच्या शेजारी हेमकूट पर्वत आहे. इथे साई शिव गणेश, त्यानंतर मंडप, अजून हनुमानाने ज्या ठिकाणी साधना केलेली होती ते छोटंसं मंदिर, त्याचबरोबर मूळ विरूपाक्ष मंदिरही बघायला मिळतं. सहलीचा शेवट आम्ही केला हम्पीचं म्युझियम बघून. या म्युझियममध्ये पूर्ण हम्पीचं एक मिनिएचर व्हर्जन बनवलेलं आहे,
जिकडनं पूर्ण हम्पीचं एक बर्ड्स आय व्ह्यू दिसतो. टिप नंबर 7. हम्पी म्युझियममध्ये जेवढे पण आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहेत ना, प्रत्येक आर्टिफॅक्टच्या खाली त्याचं नाव आहे आणि एक छोटासा स्कॅनर दिलेला आहे. तुमच्या स्मार्टफोनचा जर तुम्ही कॅमेरा ओपन केला आणि तो कॅमेरा त्या स्कॅनरच्या समोर ठेवला, तर आपोआप तुम्हाला एक लिंकमधनं रिडायरेक्शन होतं आणि जे आर्टिफॅक्ट तुम्ही बघत आहात, त्या आर्टिफॅक्टबद्दल एक छोटीशी 4 ते 5 ओळींमध्ये एक माहिती मिळते. सो तुम्ही जेव्हा एखादी मूर्ती बघताय किंवा एखादं पेंटिंग बघताय, तर त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, कसं कोरीव काम केलेलं आहे, त्याचं डिटेलिंग काय आहे, हे सगळे इंट्रिकसीज व्यवस्थित त्या माहितीमधनं तुम्हाला मिळू शकतात. सो जस्ट इकडे-तिकडे बघायची काही गरज नाहीये. बघितल्यानंतर आपण एक्झॅक्टली काय बघतोय हे सुद्धा आपल्याला म्युझियममध्ये कळतं. हे म्युझियम अतिशय सुटसुटीत आणि कळायला सोपं अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे. ज्या लोकांना आर्किओलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे ना, त्या लोकांसाठी ही पर्वणी आहे. काय मग, चांगली झाली की नाही हम्पीची ट्रिप? आता आपण डिस्कस करूयात बजेट. 3 दिवस आणि 2 लोकांसाठीचं हम्पीचं आता बजेट बघूयात. सगळ्यात पहिलं जर मील्स पाहिलं तर ब्रेकफास्ट साधारणतः ₹200 प्रत्येक दिवसासाठी असे 600, लंचचे 1950 आणि डिनर 1800 पकडा. हे राहण्याची सोय ऑन अन ॲव्हरेज ₹1500 पर डे असते. असे 3 दिवसासाठी होतात 4500. त्यानंतर ट्रॅव्हल जर बघायला गेलं तर बाईक रेंट आणि पेट्रोल म्हणजे ₹600 प्लस ₹130 पेट्रोलचे असे 3 दिवसासाठी होतील 2190 आणि कॉरेकल राईड 2 जणांसाठी 500-500 असे 1000. सो तसं ग्रँड टोटल बघायला गेली तर 12,040 होतील आणि पर हेड एक्सपेन्स जो आहे तो 6,020. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.